वैचारिक आणि गोंधळलेला पक्ष गणित चुकत जात आहे आणि त्यामुळं मार्क कमी मिळत आहे. मुंबई तुमची, भांडी घासा आमची, बजाव पुंगी फेडो लुंगी. तर त्याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून शिवसेना होती. राज ठाकरे शिवसेनेतून ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी ती शिवसेनेची पहिली फूट. 2022ला एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळी ते शिवसेनेची दुसरी फूट. आता शिवसेनाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एका बाजूला, एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला, ते हिंदुत्व परत आपण अंगीकारावं या उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आज रामरक्षा पठण आणि याचा अवलंब केल्याचं दिसतं. हाय हॅलो नमस्कार, मी दिव्या आणि द ऑड इव्हन मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मंडळी, ठाकरेंची शिवसेना हा पक्ष सध्या खूप स्ट्रगल करतोय, खूप अडचणीत आलेला आहे. खासदार फुटतायत, आमदार फुटायच्या सुद्धा चर्चा आता सोशल मीडियावरती एकंदरीतच बातम्यांमध्ये रंगायला लागलेल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर दुसरीकडे राम मंदिरामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झाला त्याच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी आता रामरक्षा आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे ठाकरे हे पुन्हा हिंदुत्वाकडे वळतायत की काय, किंवा पुन्हा कमबॅक करतायत, घर वापसी होतीये त्यांची, असंही म्हटलं जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विचारधारा, आयडिओलॉजी नक्की कुठल्या दिशेने चाललेली आहे आपण डिस्कस करणार आहोत. आणि त्यासाठी आज माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये आपल्याला जॉईन झालेले आहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी सर. सर, खूप मनापासून स्वागत आहे. सर, सगळ्यात पहिल्यांदा ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे येत आहेत असं म्हटलं जातंय. मुळात मला ठाकरेंचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल की बाळासाहेब ठाकरे, त्याच्या अगोदर प्रबोधनकार ठाकरे होते आणि आता उद्धव आणि राज ठाकरे, या तिघांच्या 3 पिढ्या आहेत. त्या तिघांचंही हिंदुत्व हे वेगवेगळं आपण बघितलेलं आहे. तर काय, कसा प्रवास ठाकरेंच्या हिंदुत्वाचा झालेला आहे? मुळात आता तुझा जो प्रश्न होता की उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाकडे वळतात. हो. मुळात एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविषयी एका वाक्यात जर त्यांचं विश्लेषण करायचं झालं तर एका वाक्यात मला जे करावंसं वाटतं ते वैचारिक आणि गोंधळलेला पक्ष. बर. म्हणजे गोंधळलेली भूमिका आहे आणि गणित चुकत असलेला विद्यार्थी जसा असतो की गणित चुकत जात आहे आणि त्यामुळं मार्क कमी मिळत आहे. अशा गणित चुकत असलेला विद्यार्थी म्हणून ह्या पक्षाकडे आत्ताच जे काय रामरक्षा पठण हा दादरला कार्यक्रम होतोय तर हाही त्याचाच भाग आहे आणि त्याच्यावरनं पुन्हा विश्लेषण चालू झालं की ते पुन्हा हिंदुत्वाकडे वळत आहेत. मुळात या पक्षाचा तू म्हटली त्याप्रमाणे थोडासा इतिहासही समजून घेणं आवश्यक आहे. बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना केली त्याला अर्थातच पार्श्वभूमी होती त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे 1957 मध्ये मुंबई महाराष्ट्राचीच मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे असं आंदोलन सुरू झालं. संयुक्त महाराष्ट्र समितीने अवघा महाराष्ट्र पेटवला आणि मुंबई महाराष्ट्रापासून अलग केली जाऊ देणार नाही अशी भूमिका घेतली. प्रबोधनकार ठाकरे हे त्यापैकी एक होते. हा लढा जो आहे हा लढा यशस्वी झाला आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर हळूहळू मुंबई महाराष्ट्रात जरी आली तरी महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या मराठी माणसाला असं वाटू लागलं की आपला मुंबई मधला टक्का घसरतोय, आपलं महत्व कमी होतंय. त्यावेळेचा टक्का फारसा घसरलेला नव्हता पण महत्व कमी होत आहे. परप्रांतीय, गुजराती आहेत, इतर परप्रांतीय यांची संख्या वाढतीये आणि केवळ संख्या वाढत नाहीये तर तिथले उद्योग, व्यापार, आर्थिक क्षेत्र हे ते ताब्यात घेत आहेत आणि त्यामुळं मग हे परप्रांतीय तिथल्या मराठी माणसांना विचारायचे, मुंबई तुमची, भांडी घासा आमची, असं विचारायचे. म्हणजे काय, म्हणजे मुंबईतलं मराठी माणसाचं अस्तित्व, अस्मिता हे सर्व जर कमी होत चाललं होतं. त्या काळात मराठी माणसाला आधार देणं, उभं करणं, संघटना उभी करणं आणि त्याला पुन्हा मानाचं स्थान मिळवून देणं यासाठी खरं शिवसेनेची सुरुवातीला स्थापना. म्हणजे शिवसेनेची स्थापना ही मराठी माणसाच्या हक्कासाठी ही झाली आणि त्यामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर मराठी माणसाच्यासाठी काम केलं. मुळात शिवसेना हा राजकीय पक्ष त्यावेळी स्वरूप नव्हतं. शिवसेना ही संघटना होती, लढाऊ संघटना होती, मराठी माणसासाठी काम करणारी संघटना होती. विधायक काम सुद्धा त्यांनी त्या संघटना म्हणून त्यांनी केलं होतं. उदाहरणार्थ मराठी माणसाच्या, मराठी मुलांना, मराठी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी त्यांनी स्थानिक एकाधिकार समिती काढली. म्हणजे त्यातनं त्यांनी बँकेत काम करू इच्छिणाऱ्या मुलांना त्याच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घ्यायची, रुग्णवाहिका काढणं, अशा अनेक त्यांनी काम केली. दुसरीकडे परप्रांतीयांविरोधात उग्र आंदोलन चालू केलं. कारण मुंबईमध्ये ज्या अगदी सार्वजनिक संस्थांमध्ये सुद्धा, उपक्रमांमध्ये सुद्धा, बँकांमध्ये सुद्धा, उद्योगांमध्ये सुद्धा
मराठी माणसांना प्रवेश मिळत नव्हता, परप्रांतीयांची भरती होत होती. त्यासाठी त्यांनी परप्रांतीयांच्या विरोधात मोठं आंदोलन केलं, आक्रमक आंदोलन केलं. बजाव पुंगी फेडो लुंगी असं मद्रासांविरोधात म्हणजे दाक्षिणात्य विरोधात आंदोलन केलं. ही सगळी त्यांची आंदोलन झाली. मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी मुंबईत त्यांनी काम केलं. सुरुवातीला शिवसेनेचं रोपटं रुजलं ते मुंबईत आणि मुंबईमध्ये शिवसेनेला प्रतिसाद मिळाला. मुंबई आणि नंतर कोकण या भागामध्ये शिवसेना वाढली. आता झालं काय, हा सगळा भाग होत असताना शिवसेना राजकीय पक्षाची महत्वाकांक्षा त्या पक्षाची सुरू झाली आणि वाढू लागली. स्वाभाविक आहे, कुठलाही राजकीय पक्ष असेल त्याला ती महत्वाकांक्षा असणं अगदी स्वाभाविक आहे. ती वाढायला लागली. आता पुढं काय झालं, ही वाढत असताना ज्या वेळेला 1989 मध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि त्यावेळी राम मंदिराचा जो प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी हाती घेतला. तो त्यानंतर पेटला. देशभर राम मंदिराची एक हवा तयार झाली, एक वातावरण तयार झालं आणि त्यांची त्या रथयात्रेच्या द्वारे देशभर राम मंदिर झालंच पाहिजे अशा प्रकारची हवा तयार झाली, अशा प्रकारचं वातावरण तयार होऊ लागलं. आणि त्याच वेळेला शिवसेनेला असं वाटलं, एकसंध शिवसेना त्यावेळी जी होती तिला असं वाटलं की आता आपण मराठी माणसासाठी लढतोच आहोत, पण आता जर आपल्याला आपला पाया वाढवायचा असेल, बेस वाढवायचा असेल, आता राजकीय आपलं अस्तित्व अजून वाढवायचं असेल तर आपल्याला मुंबई बाहेर जायला. आणि मुंबईमध्ये मराठी माणसांचा प्रश्न होता. मुंबईमध्ये मराठी माणसांच्या अस्मितेचा विषय काढला की आत्मीयता होती, पण मुंबईच्या बाहेर मराठी माणसं जी आहेत त्यांना मराठी माणसांविषयी वाटत होतं, पण तितका उग्र प्रश्न त्यावेळेस तिथे वाटत नव्हता. त्यामुळे मुंबई बाहेर शिवसेनेला फारसा प्रतिसाद मिळत नव्हता किंवा त्यांनी प्रयत्नही फारसा केला. पण आता या 1989च्या अडवाणींच्या आंदोलनानंतर बाळासाहेबांना मुळात आणि शिवसेनेला असं वाटलं आता आपण आपले हातपाय पसरायला पाहिजेत, आपला प्रसार व्हायला पाहिजे आणि त्यांनी मराठीच्या मुद्द्याबरोबर हिंदुत्वाचाही अंगीकार केला. आता हिंदुत्व या मुद्द्याविषयी म्हणजे आपला जो प्रश्न आहे त्याकडे आपण येतो, टप्प्याटप्प्याने येतो, थोडासा इतिहास घेऊन आपण पुढे येतो. म्हणजे त्यावेळी हिंदुत्वाचा अंगीकार केला. 89 मध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती झाली आणि ती युती झाल्यानंतर त्यांनी एकत्र निवडणूक लढवायला सुरू केली. काय झालं बघा, भारतीय जनता पक्ष हा तोपर्यंत शहर केंद्रित पक्ष होता. भारतीय जनता पक्षाला यश जे मिळत होतं, भारतीय जनता पक्षाचे मतदार जे होते हे मतदार प्रामुख्याने शहरांमध्ये केंद्रित होते आणि या शहरांमध्ये केंद्रित असणारे मतदार जे होते त्यांना आणि त्या पक्षालाही वाढायचं होतं, त्या पक्षाला शहरांच्या बाहेर जायचं होतं आणि त्यांनाही कोणाचा तरी आधार आणि हे लागणार होता. त्यांनी शिवसेनेची निवड केली, शिवसेनेने भाजपची निवड केली. दोघेही एकमेकांच्यासाठी एकत्र आले आणि युती झाली. आता हे युती झाली म्हणजे शिवसेना मुंबईच्या बाहेर कोकणात होती, शिवसेना काही प्रमाणात मराठवाड्यात होती, नंतरच्या काळात ती पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आधी उत्तर महाराष्ट्रात जास्त गेली. पण शिवसेनेचा ग्रामीण भागातला जो फायदा आहे तो फायदा मिळावा, तो त्यांचा आधार, त्यांचा पाया, त्यांचे मतदार किंवा त्यांची सहानुभूती जर आपल्याला मिळावेत अशी भाजपची इच्छा होती. शहरी भागातले मतदार भाजपकडनं, ग्रामीण भागातले मतदार शिवसेनेकडनं अशी ढोबळ त्यावेळेची अपेक्षा होती आणि त्यामुळे ही युती झाली. आता ही युती झाल्यानंतर आतापर्यंतच्या वाटचालीत आपल्याला जर बघितलं तर गंमत अशी आहे की भारतीय जनता पक्ष आता सर्व ठिकाणी, सर्व पातळ्यांवर हा एक नंबरचा पक्ष आपल्याला दिसून येतो. त्यावेळीची परिस्थिती बघा, ज्यावेळी युती झाली त्यानंतर झालेल्या ज्या सगळ्या निवडणुका आहेत, 89 मध्ये युती झाली, त्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकांमध्ये दर 5-5 वर्षांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका हा जर आपण एक कसोटी त्याची बघितली तर त्याच्यामध्ये मोठा भाऊ म्हणून शिवसेनाच होती. म्हणजे ग्रामीण भागातले मतदार जे आहेत, मुंबई कोकण आणि बाहेरचे मतदार जे आहेत त्याचा पाया भाजपचा तेव्हा तयार व्हायचा होता. त्यामुळं भारतीय जनता पक्ष हा ज्याचा उदय हा नंतरचा आहे, 80चा आहे, आधी जनसंघ होता, पण भारतीय जनता पक्षाचा नुकताच उदय झालेला होता. भारतीय जनता पक्षाला आपला प्रसार पाया आणि हातपाय पसरायचे होते. त्यामुळं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र आल्यानंतर वरचष्मा सुरुवातीला शिवसेनेचा. बघा, 90 मध्ये शिवसेनेला 52 जागा आणि भाजपला 42 जागा. 95 मध्ये शिवसेनेला 73 जागा
आणि भाजपला 65 जागा. ओके 95 मध्ये सत्ता पालट झाला. 95 मध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं राज्यच आलं. अच्छा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राज्यच आलं आणि सर्वाधिक जागा शिवसेनेला आतापर्यंत ज्या मिळाल्या आहेत, शिवसेना एकसंध त्याला 73 जागा 95 मध्ये त्यावेळी मिळाल्या आणि तो मोठा भाऊ होता, सरळ मोठा भाऊ होता, त्यामुळे मुख्यमंत्रीपद त्या पक्षाला गेलं आणि त्यामुळे पहिला शिवसेनेचा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या रूपाने तेव्हा झाला. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर 99 मध्ये सुद्धा 69 56, 2004 मध्ये 62 54, 2009 मध्ये पहिल्यांदा वेळ अशी आली की भाजप एकनी पुढे गेलं. म्हणजे 45 शिवसेनेला आणि 46 भाजपला. 2014 हा पुढचा भाग आहे, तो मोदी आल्यानंतरचा भाग आहे, त्याच्याविषयी आपण थोडस बोलूयात आणि अगदी धावता आढावा आपण याचा घेऊयात. पण 2009 पर्यंत शिवसेनेचा वरचष्मा होता. 9 ला फक्त एक जागा जास्त बाळासाहेब त्यावेळेस होते, बाळासाहेब 2012 ला गेले. पण तोपर्यंत शिवसेनाच ही त्या दोन्ही पक्षांमध्ये मोठी होती आणि जेव्हा सत्ता आली तेव्हा मुख्यमंत्रीपद शिवसेनेला. त्यामुळे म्हणजे अर्थ काय, हिंदुत्वाचा विचार हा तेव्हापासून दोन्ही पक्षात होता, त्याचा वरचष्मा शिवसेनेचा होता. आता या 2014 ची निवडणूक आली. 2014 ची निवडणूक एक लक्षात ठेव की 2014 ची निवडणूक दोन्ही पक्ष स्वतंत्र लढलेले, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना स्वतंत्ररित्या लढली. आता स्वतंत्ररित्या लढल्यानंतर त्या वेळ अशी आली की सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेची गरज निर्माण झाली. 63 जागा होत्या शिवसेनेच्या आणि 122 भाजपच्या होत्या. आता 122 भाजप पहिल्यांदाच जास्त क्रमांकावर गेला, पण सत्तेसाठी त्यांना शिवसेनेला घेणं भाग पडलं. शिवसेनेला कारण ती जरी एकमेकांच्या विरोधात लढले असले तरीही त्यांच्या दृष्टीनं नैसर्गिक आणि अनेक वर्षांपासून चाललेली युती होती, त्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र आले. पण 2014 नंतर 2019 पर्यंत त्या दोन्ही पक्षांनी एकत्रित कारभार जरी केलेला असला तरी भारतीय जनता पक्षाचं सुकाणू हे नरेंद्र मोदींकडे गेलं होतं 14 मध्ये, पंतप्रधानांकडे. नंतर अमित शहा त्या पक्षाचे सर्व आणि पक्षाची धुरा त्यांनी घेतली. मोदी शहा या जोडीने 2014 नंतरच्या काळामध्ये महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये आपलं संघटन वाढवायला सुरुवात केली आणि त्याचा शिवसेनेला त्याचा त्रास व्हायला लागला की हे वाढतायत म्हणजे आपण कमी होतोय. त्यामुळे 14 पासून 19 पर्यंत दोन्ही पक्ष सत्तेवर जरी होते तरी त्यांच्यातले तणाव वाढले. आता 19 मध्ये निवडणुका ज्या झाल्या, या 19च्या निवडणुकांनंतर मध्ये मात्र हा तणाव असह्य झाला आणि उद्धव ठाकरे यांनी ही युती तोडून महाविकास आघाडी पर्यंतची म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायची भूमिका घेतली, स्वतः मुख्यमंत्री झाले. माझ्या दृष्टीनं मी पहिलं जे वाक्य तुला म्हटलं की चुकत आलेलं गणित, ते चुकत आलेल्या गणिताची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची 2019 ला झालेल्या निवडणुकीपासून झाली. 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांना ज्या जागा मिळाल्या त्या घेऊन त्यांनी जर भाजप बरोबर युती केली असती तर पुढची ही जे काही प्रसंग पुढे घडले ते झाले नसते. तर त्यामुळं ते पहिलं गणित माझ्या दृष्टीने त्यांचं जे चुकलं ते त्यांनी युती करायला नकार दिला. आता काही लोक म्हणतात शरद पवार यांनी त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही मुख्यमंत्री व्हा, काही असो, पण त्यांनी तो निर्णय घेतला. त्या निर्णयात पहिला त्यांचा तो चुकला, हे डाव किंवा त्यांची चाल जी आहे ती चुकली. मग त्यानंतर ती झाल्यानंतर त्यांचा 2-2.5 वर्षाचा मुख्यमंत्री पदाचा काळ झाला. 2022 ला शिवसेनेमध्ये पहिली फूट झाली. तर 2022 ची फूट शिवसेनेची दुसरी फूट म्हणायला पाहिजे, सगळेच जण पहिली फूट म्हणतात. 2006 ला राज ठाकरे हे शिवसेनेतून ज्यावेळी बाहेर पडले त्यावेळी ती शिवसेनेची पहिली फूट होती आणि 2022 ला एकनाथ शिंदे बाहेर पडले त्यावेळी ते शिवसेनेची दुसरी फूट होती आणि या शिवसेनेची दुसरी फूट 2022 ला झाल्यानंतर भाजपने त्यांना थेट मुख्यमंत्री करून. पण या सगळ्यामध्ये आपल्याला आता उद्धव ठाकरेंविषयीचा प्रश्न आहे, तर हे आपण कमी होत चाललेलो आहोत आणि हे कमी होत असताना त्यांनी आताच्या घडीला की आता शिवसेनाचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एका बाजूला, एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला, त्यांची शिवसेना, या दोन्ही पक्षांकडनं उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं अस्तित्व कमी करणं, संकुचित करणं
आणि त्यांना राजकीय दृष्ट्या निष्प्रभ करणं हे या दोन्ही पक्षाचं धोरण आहे. आणि या धोरणावर आता उपाय काय यामुळे या आता म्हणजे आपण ज्याला काय म्हणू हताश होऊन नाही म्हणता येणार, एक शेवटचा मार्ग, एक शेवटचा लढा, किंवा आता आपण ज्या हिंदुत्वाने आपण सुरुवात केली महाराष्ट्राबाहेर जायला, मुंबई बाहेर जायला, ते हिंदुत्व परत आपण अंगीकारावं का या उद्देशानं उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आज रामरक्षा पठण आणि याचा अवलंब केल्याचं दिसतं. म्हणजे कुठल्या तरी कारणाने झालं काय, अजून एकच मुद्दा यात सांगतो, आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ, की झालं काय की 2019ला उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीनं सरकार बनवत असतानाच त्यांना त्यांचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व थोडं सौम्य करावं. याचं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा तोंडावळा, यांचं तत्वज्ञान हे सर्व धर्म समभावाचं आहे. यांचं तत्वज्ञान हिंदुत्वाचं नाहीये, त्यांचं तत्वज्ञान वेगळ्या विचारसरणीवर आहे. आणि त्यामुळे त्यांना यांचं कडक हिंदुत्व त्यांना पटणार नाही. त्यामुळे त्यात ऍडजस्टमेंट म्हणून, त्यामुळे त्यात तडजोड म्हणून उद्धव ठाकरे यांनी सौम्य हिंदुत्व स्वीकारलं. पूर्वीचं जे हाल आक्रमक हिंदुत्व नव्हतं. शिवसेना ही आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे, आपण नंतर पुढच्या ह्याच्यात बोलूया. पण त्यांनी सौम्यता घेतली आणि इतर धर्मीय अल्पसंख्याक यांच्या बरोबर सुद्धा मिळतं जुळतं येणं किंवा त्यांच्यासाठी सुद्धा कारभार करणं आवश्यक आहे वगैरे अशा प्रकारचं, आणि इश्यू बेस काम करा किंवा प्रश्नाधारित काम करा, समस्या सोडवल्या पाहिजे वगैरे अशी त्यांनी जी भूमिका घेतली. आणि हिंदुत्वाचा विचार त्याज्य नव्हे पण थोडा दुय्यम, थोडा बाजूला, थोडा ऑप्शनरी, थोडा सेकंडरी अशा प्रकारचं त्यांनी ठेवला. ते आपली चूक झाली का? मग आता आपल्याला पुन्हा एकदा या सगळ्या पटावर यायचं असेल आणि महत्वाचा मोहरा बनायचा असेल तर आपण हिंदुत्वाचा अंगीकार जर केला, तो जर आपण पत्ता खेळला तर आपल्याला यश पुन्हा मिळू शकेल. या उद्देशानं त्यांनी आताची राजकीय चाल खेळलेली दिसते. तुझ्या प्रश्नाचा थोडासा इतिहास मला सांगावा लागला, कारण त्यांची वाटचाल कशी झाली हे सांगणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी हे आजची ती चाल रचलेली आहे. बर, पण आता जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला त्यामुळे साहजिकच त्यांना सेक्युलरिझम स्वीकारावं लागलं किंवा हिंदुत्व त्यांना माइल्ड करावं लागलं. आता पुन्हा त्यांनी त्यांची भूमिका बदलली आणि पुन्हा ते हिंदुत्वाकडे येऊ पाहतायत. तर हा जो भूमिकांमधला फरक आहे किंवा हा जो स्विच त्यांनी केलेला आहे, या त्यांच्या मूव्हचा त्यांना राजकीय फायदा होऊ शकतो का? मुळात मी भारतीय जनता पक्षाच्या बाबत सुद्धा हे विधान करीन की केवळ हिंदुत्वानी सत्ता येऊ शकत नाही. भारतीय जनता पक्षाची जी सत्ता आलेली आहे त्या सत्ता म्हणजे 2014, 2019, 2024 या ज्या भारतीय जनता पक्षाची सत्ता जी आलेली आहे ही सत्ता केवळ हिंदुत्व या मुद्द्यावर आलेली नाही. कारण केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या देशात सत्तेवर येऊ शकत नाही असा आपला आतापर्यंतचा इतिहास आहे. भारतीय जनता पक्षाला यश का मिळालं? मग भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा होता. त्यांचं एक महत्वाचं ते कार्ड होतं, एक महत्वाचा एक हुकुमाचा पत्ता होता. पण केवळ हिंदुत्वाच्या जोरावर ते लढले असते तर काय कोणत्या मुद्द्यांवर आले? 2014ला नरेंद्र मोदी यांचा बघा तुम्ही 2014ची निवडणूक आठवा, त्यावेळेच्या बातम्या बघा. त्यावेळेच्या बातम्यांमध्ये 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये भारतीय जनता पक्षाला नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये केलेले कामगिरी, त्या कामगिरीचं प्रोजेक्शन ते करत होते. त्या कामगिरीला ते पडद्यावर आणत होते, सांगत होते की नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये कसं काम केलं, कसं विकासाचं काम केलं, तसं विकासाचं काम आपल्याला देशात करायचं हा मुद्दा ते सांगत होते. मौनी पंतप्रधान म्हणून ते मनमोहन सिंग यांचा उल्लेख करत होते. काँग्रेसची राजवट, काँग्रेसची कारकीर्द, आता त्यांचा प्रचाराचा भाग होता. प्रचार करणं प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांच्यावर टीका करत नाही. पण त्यांच्या प्रचारामध्ये काय त्यांनी मुद्दे वापरले होते की या काँग्रेसच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे घोटाळे झाले, अगदी त्या 2G वगैरे काय ते सगळे त्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक प्रकरण आहेत. या भ्रष्टाचाराचे प्रकरण झाली आहेत. नंबर 2, विकास ठप्प झालेला आहे. आणि त्यांच्या 2014ची निवडणूक लढल्यानंतर जिंकल्यानंतर पहिल्यांदा बनारस मध्ये जाऊन
मोदींनी जे तिथल्या सर्व प्रचंड जनसमुदायासमोर जे भाषण केलं त्याच्या अब अच्छे दिन आएंगे असं ते म्हणतात. अच्छे दिन आएंगे म्हणजे आता बुरे दिन. म्हणजे अच्छे दिन आएंगे हे 2014 ची त्यांची टॅगलाईन होती. तर ती अच्छे दिन येणं म्हणजे लोकांमध्ये बदल होणं, म्हणजे विकास होणं, म्हणजे फक्त हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला नव्हता. लढा किंवा यश भाजपला सुद्धा फक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मिळालेलं नव्हतं, हे लक्षात घ्या. पण हिंदुत्वाचा एक पान होतं की जे 89 नंतर लगेचच त्यांना सत्ता मिळाली असती रथयात्रा काढल्यानंतर, पण ते पान होतं त्याच्यावर तो त्यांचा काही भाग होता. तसंच उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेला सुद्धा, आपण शिवसेना शिवसेनेला सुद्धा केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यश मिळणार नाही. त्यामुळे आता यांनी जरी हा पत्ता खेळलेला असला किंवा एक चाल असलेली असली किंवा एक स्वतःचं धोरण बदललेलं असलं तरी केवळ त्या मुद्द्यावर सत्ता मिळत नाही. त्यामुळं हा कितपत उपयोगी होईल हे यामुळं लगेच काहीतरी बदल होईल, सगळे हिंदू त्यांच्याकडे जातील असं होणार नाही. ज्यावेळी हिंदुत्व विरोधात हिंदुत्व असा ज्यावेळेस सामना होईल, भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व विरोधात अगदी आता युतीत असताना सुद्धा एकनाथ शिंदेचं हिंदुत्व हे काही ठिकाणी विधानसभा, काही ठिकाणी जिल्हा परिषद, काही ठिकाणी महापालिका एकमेकांच्या विरोधात उभं राहिलेलं होतं. आताच्या अनेक जरी ते युतीत असले तरी ते एकमेकांच्या विरोधात त्यांना सत्ता संघर्ष आणि स्पर्धा करावी लागते. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची निवड लोकांनी काही ठिकाणी केली, काही ठिकाणी वेगळ्या मुद्द्यांवर यांची निवड केली. त्यामुळे हिंदुत्व विरोधात हिंदुत्व असं ज्यावेळेस सामना होईल त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाकडे जाण्याची मानसिकता सध्याच्या मतदारात सध्या जाण्याची मानसिकता आपल्याला दिसून येते. पुढं वेगळं होईल, पण त्यामुळे केवळ हिंदुत्व या मुद्द्यावर निवडणुका होणार नाही. आता जी त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये त्यांनी असंही सांगितलं की पक्षाच्या पलीकडे जात ज्यांना असं वाटतंय की हिंदुत्व धोक्यामध्ये आलेलं आहे त्यांनी इथे एकत्र या. त्यांनी असंही सांगितलं की मी उत्तर भारतीयांना सुद्धा या आंदोलनात सामील होण्याचं आवाहन करतो. आपण जेव्हा आता इतिहास पाहिला तेव्हा त्याच्यात उत्तर भारतीयांविरुद्ध लढणारी शिवसेना ही आता उत्तर भारतीयांना सुद्धा आमंत्रित करतेय आणि हिंदुत्वाला कुठेतरी राज्यापुरती मर्यादित न ठेवता राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा विचार करतेय. तर शिवसेना आता अजेंडा त्यांचा बदलतीये का कुठेतरी असं दिसतंय का? बदलती म्हणजे कधी बदलला बघा. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षात, तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मनसेबरोबर युती केली. आता ती युती केल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दोन्ही पक्ष यांच्या वतीनं पहिला मुंबईमध्ये त्यांचा भर कशावर राहिला प्रचाराचा, तर मराठी माणसं. आता त्यांनी मराठी, राज ठाकरे यांचा ज्या मनसेचा मराठी हा त्यांचा काय बाणा कार्यक्रम अजेंडा काय जो म्हणू आपण तो त्यांचा ते आहेच करतातच. पण या दोन्ही पक्षांचा एकत्रितरित्या मराठी म्हणून त्यांनी भर दिला होता. तर आता मराठी म्हणून करताना परप्रांतीय जे आहेत तर त्यांचा त्रास होतो असा प्रचार होता. आता त्यांनी उत्तर भारतीयांना सुद्धा सामावून घेण्याची भाषा जी केली याचा अर्थ तू म्हणते त्याप्रमाणे ती भूमिका बदललेलीच आहे आणि ती भूमिका बदलून आपल्याला अधिक व्यापक पायावर उभं राहून आपल्याला अधिक व्यापकता मिळणं, म्हणजे सुरुवातीला त्यांनी जो केला होता बाळासाहेब ठाकरेंनी, तर त्यावेळेस तशा पद्धतीचा विचार आता त्यांच्या या सगळ्या आक्रमक शैलीमध्ये किंवा त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आता हा असू शकतो. ही गोष्ट खरी आहे. आता एक मुद्दा अजून सांगायचा मला की शिवसेना, मग शिवसेना जी आहे म्हणजे आपण हे उद्धव ठाकरेंविषयी झालं, पण एक बघ शिवसेना पक्ष आता उद्धव ठाकरेंचा कमी झालाय वगैरे असं म्हणतोय, पण व्यापक अर्थाने बघा म्हणजे मध्ये त्या शिवसेनेला ज्यावेळेस आता 50-60 वर्ष पूर्ण झाल्याची हे होता त्यावेळेस सुद्धा हे म्हटलं होतं की बघा शिवसेनेचं अस्तित्व हे आज 3 भागात विखुरलेलं आहे. शिवसेना हा विचार, शिवसेनेचं काम आणि शिवसेनेची गरज आणि शिवसेनेचा पाठिंबा आणि मतदार, कार्यकर्ते, राजकीय फोर्सेस हा जो आहे हा जो जसा पहिला होता म्हणजे ज्या पद्धतीने तो आला तसाच अजून सत्ताधारी पक्षाच्या बरोबर
म्हणजे सत्तेत राहू नये किंवा विरोधात राहू नये, एक भारतीय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, भारतीय नाही म्हणत, महाराष्ट्राच्या राजकारणामधला एक प्रभावी राजकीय घटक, राजकीय फोर्स म्हणून शिवसेना 95 पासून जसा तो राजकीय फोर्स होता तसाच आज 2026 मध्ये आहे असं माझं मत आहे. त्याला मी पुष्टीर्थ 1-2-3 गोष्टी सांगतो. का मी असं म्हणतो की शिवसेना हा फोर्स आहेच. कोणा माना किंवा कोणी मानणार, अनेक विश्लेषक बोलताना त्यांना ते आवडत नाही, पण ते आहे, मान्य करायला पाहिजे की शिवसेनेचं महत्व, अस्तित्व आणि त्याच्या बाजूने काही बोलणं हे अनेक विश्लेषकांनाही आवडत नाही, ते उरेच, पण ठीक आहे. पण बघा कसं शिवसेनेचं अस्तित्व हे आहे होतं. बघा आता आकडे जे सांगितले की शिवसेना विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पहिल्यापासून होतीच, आता त्याचा शिवसेनेचे फक्त भाग झालेले आहे. म्हणजे तुम्ही जर आता बघाल 2024 ची निवडणूक जी आहे ना, 2024च्या निवडणुकीमध्ये आता ज्या निवडणुकीत बघू त्याच्यामध्ये 57 आहे शिंदे शिवसेना, उभाठा आहे 20, 57 अधिक 20 जे आहे ते म्हणजे किती होतात, 67-87 होतात. 87 दोन्ही मिळून 87 आहे. म्हणजे त्यांच्या 73 ही जी त्यांची सर्वाधिक 95 मध्ये होती त्याच्यापेक्षा जास्त ते आता आहे 2024 मध्ये शिवसेना गट म्हणून. आता बघा, आता केवळ हे विधानसभेचं जागा, तुम्ही महापालिकेची जागा बघा, महापालिकेच्या राज्यातल्या जागा आहेत 2869 राज्यामध्ये, त्याच्यामध्ये भाजप 1425, शिंदे 399 म्हणजे जवळपास 400, उभाठा 155, 400 अधिक 155 म्हणजे 550 होतात. भाजपच्या 1/3 ते महापालिकांमध्ये आहे, ज्या शहरांमध्ये भाजपचा बोलबाला आहे. जिल्हा परिषदेमध्ये परिस्थिती बघा, ती आणखीन मी म्हणतो त्याला पुष्टी देणारी आहे. भाजप 225 जागा आहेत, 552, भाजप 225, तिथं शिंदे आहेत 162 आणि उभाठा आहेत 43, म्हणजे 200 जागा होतात. 225 भाजप, 200 म्हणजे जिल्हा परिषद या राज्याच्या ग्रामीण भागाचा राजकारणाचा कणा आणि प्रमुख भाग असलेल्या जिल्हा परिषदेत भाजपच्या बरोबरीनं शिवसेना जवळपास आहे, फक्त 25 कमी आहे. की जो भाजप 2024 पासून सत्तेत आहे, 2024 पासून 2014 पासून सत्तेत आहे, आणि सर्व पातळ्यांवर त्यांचा हे झिरपलं जात आहे किंवा प्रभावी राजकारण आहे, तिथं सुद्धा आहे. आता शेवटचं फक्त मुंबई महापालिकेत भाजप 89, शिंदे 29 आणि उभाटा 65 आणि 29 जर तुम्ही केले तर किती होतात, 75, 85, 94, म्हणजे भाजपपेक्षा शिवसेना 3 भागात आहेत, मनसे 6 आहेत, 100 त्यांनी जवळपास गाठलेली आहे शिवसेनेच्या विचाराने. त्या 3 वेगवेगळ्या भागात जरी असली, म्हणजे मुंबईमध्ये भाजपपेक्षा त्यांची ताकद शिवसेनेची जास्त आहे. सगळीकडे शिवसेना म्हणून दोन्ही पक्ष जरी असतील किंवा तिन्ही पक्ष असतील, त्यांचं अस्तित्व हे एक प्रभावी घटक म्हणून शिवसेनेचं आहे. शिवसेनेचा अजून एक मुद्दा शेवटचा सांगतो, मग आपण पुढे जाऊयात की शिवसेनेचा बघा, म्हणजे मला एक तटस्थ विश्लेषण म्हणून आपण विश्लेषण करायचं असतं, म्हणून तटस्थ विश्लेषण केल्यानंतर लक्षात काय येतं बघा, शिवसेना ची स्थापना झाल्यानंतर त्यांनी 80-85 पर्यंत फारशी विधानसभा लढलेलीच नव्हती. त्यांनी लढायला सुरुवात केल्यानंतर आतापर्यंत बघा, पहिली त्यांनी 95 मध्ये पहिला मुख्यमंत्री, 3 मुख्यमंत्री त्यांचे आहेत, 4 मुख्यमंत्री त्यांचे, 4 मनोहर जोशी, नारायण राणे, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, म्हणजे 4 मुख्यमंत्री त्या पक्षाने दिले. गट काही का असेल, शिंदे सेना, उभाठा काही असं, 2दा उपमुख्यमंत्री पद आहे शिवसेनेला. पहिल्यांदी म्हणजे दोन्ही वेळेला हे काय एकनाथ शिंदे एकदा मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री. नंतर 22 ला शिंदे उपमुख्यमंत्री झाले, बंड झालं, आणि आता मध्ये आता उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री. अशा प्रकारे त्यांनी शिवसेनेनी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी पद मिळवलेलं आहे. अजूनपर्यंत ते पद त्यांचं कायम आहे शिवसेनेचं, हे लक्षात घ्या. त्यामुळे शिवसेना हा एक प्रभावी घटक या महाराष्ट्रामध्ये आहेच. त्यांची जरी नावं वेगवेगळी असतील, तो काय विचार आहे
तो म्हणजे काय कोण फॉलोईंग कोण आहे, बाजूला कोण आहे. तर म्हणजे मुंबईमध्ये आहेत, मुंबईला मराठी, आगरी, कोळी वगैरे हे त्या मुंबईच्या पारंपरिक कोकणी माणसं, शिवसेनेचे. पारंपरिक कोकणी हे आहेत. पण मुंबई बाहेर मराठा समाजाचं एक चांगल्या प्रकारचं सायझेबल, म्हणजे मराठा समाज राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे पण जातो, पण एक सायझेबल चांगल्या प्रकारचा मतदार हा शिवसेनेच्या बाजूने. 95 मधली फक्त गंमत सांगतो, आपण पुढे जाऊया की 95 मध्ये युतीलाच म्हणजे भाजप आणि शिवसेनेलाच, आणि शिवसेनेला ग्रामीण भागातनं सर्वाधिक जास्त इतर मागासवर्गीयांचा, ओबीसीचा पाठिंबा मिळाला. अच्छा. म्हणजे ओबीसी हा परंपरेनं काँग्रेसकडे गेलेला वर्ग जो होता, हा ओबीसी काँग्रेसकडे गेलेला वर्ग 95 मध्ये काँग्रेसला सोडून, कारण काँग्रेसचे त्यावेळेचे तालेवार जी घराणी, तालेवारचे सत्ताधारी, तालेवार जे नेतृत्व होतं, हे सगळं मराठा समाजाच्या या वरच्या गटातलं होतं, आणि त्यामुळं या त्या इतर मागासवर्गीय त्यांच्या बरोबर जात होता. पण पहिल्यांदाच त्यांनी त्यांची साथ सोडली काँग्रेस आणि काँग्रेसची, आणि ते युतीकडे शिफ्ट झाले. हा एक ज्यावेळी युती पहिल्यांदा सत्तेवर का आली, हा ओबीसीचा बऱ्यापैकी सायझेबल असा मतदार हा युतीकडे गेला. हे सुद्धा त्यावेळेचं एक महत्वाचं होतं. तर तो इतर मागासवर्गीय हाही शिवसेनेकडे तेव्हापासनं आहे. मध्यंतरीच्या काळात, आता मी तुम्हाला परत एकदा वर्तमानात आणतो की मध्यंतरीच्या काळात मी असं गणित चुकलेला विद्यार्थी का म्हणतो, जो इतर मागासवर्गीय त्यांच्याकडे होता, तो इतर मागासवर्गीयांना साठी त्यांनी त्या प्रकारे आक्रमक ठाम अशी भूमिका घेतली नाही. जेव्हा घेणं आवश्यक होतं, आता मध्ये आरक्षणाची आंदोलन झाली, तेव्हा शिवसेनेकडनं ती अपेक्षा होती ओबीसीची, की ओबीसी आपल्या बाजूने उभे राहतील, पण ते उभे राहिले नाही. आणि त्यामुळं शिवसेनेचे मतदार जे आहेत, त्या मतदारांची तेवढ्या प्रकारे झाली नाही. म्हणून आत्ताच्या परिस्थितीमध्ये सत्ताधारी पेक्षा इतर पक्ष म्हणून जर कोणाकडं मतदार पाहत असतील, तर ते शिवसेनेकडे पाहतात. दुसरी शक्ती म्हणून शिवसेनाच आज मतदारांकडे आहे.